म्हणते आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या डॉक्टर तृप्ती तोडकर मॅडम यांच्यासह तमाम नारी शक्तीला मी मनोभावे वंदन करते. खरोखर आजचा कार्यक्रम पाहून मन भावनिक होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रमाचा भाव अतिशय उन्नत स्वरूपाचा आहे. खरोखर आयोजकांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले पाहिजे. कारण मुलींना, महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी डॉक्टर तृप्ती तोडकर मॅडम यांना निमंत्रित केले. आजकाल लोकांचं वातावरण असं झालं आहे की लोकांना असं वाटतं की मी कार्यक्रमासाठी या पक्षाच्या नेत्याला घेऊन येईल, त्या पुढाऱ्याला घेऊन येईल. पण एका सामान्य कुटुंबातील मुलगी शिकून डॉक्टर झाली, त्या मुलीला कार्यक्रमासाठी गावात घेऊन येणे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. अजून जास्त वेळ न दवडता मी प्रांजली गणेश भंडारे, इयत्ता 8वी ब, न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगीची विद्यार्थिनी आपल्या समोर मनोगत सादर करते. मी जिजाऊ बोलते. पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजीराव जाधव यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, रयतेची गारहाणी, न्यायनिवाडे तर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलो. पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गाव कुसातल्याच काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या. काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल. पण आम्ही निश्चय केला स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. शहाजीराजे यांनी आमचा विवाह झाला. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्या काळी मोगलांनी उच्छाद मांडला होता. आपलेच काही लोक भीतीपोटी फितूर झाले होते. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. दिवसा ढवळ्या स्त्रियांची अब्रू वेशीला टांगली जाऊ लागली. सतत वाटायचं परिस्थिती बदलली पाहिजे, लोकांना सुखाने राहता आलं पाहिजे. आमच्या पोटी अंकुर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबते ही नको होती. आमचे डोहाळे वेगळेच होते. आम्हाला तलवार हाती घेऊन चिलखत चढवून लढाया कराव्याचे वाटत होते. आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. नाव ठेवले शिवबा. शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले. त्यांना आम्ही लहानपणापासून शिकवले कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही. माणसांना माणसासारखंच वागवायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य निर्माण करायचे. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. इथे कोणी उच्च नाही, कोणी कनिष्ठ नाही. शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा नेहमी सन्मान झाला पाहिजे आणि शिवरायांनी त्याचप्रमाणे सर्व कारभार पाहत असत. अफजल खानाच्या भेटी प्रसंगी तुम्ही कामी आला तर भीती बाळगू नका. मी बाळशंभूसह स्वराज्याची निर्मिती करेन. कारण त्या अफजल खानाने तुमचे बंधू थोरले संभाजीराजे यांना कनकगिरीच्या युद्धात कप्ताने मारले होते. हाच मौका आहे बदला घेण्याचा. शिवबाही मनात चिड घेऊन खानाच्या भेटीला गेले. शिवबांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसून खानाचा कोथळा बाहेर काढला. शिवरायांचा मोठ्या धामधुमीत राज्याभिषेक करण्यात आला आणि अशा रीतीने आम्हा स्वराज्य प्रस्थापित करण्यास यश मिळाले. यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत असल्याची आम्हाला जाणीव होत लागली. आमचं शरीर हळूहळू थकत चाललं होतं. आम्ही क्षीण होत चाललो होतो. स्वराज्याची सगळी सूत्रे शिवबांच्या हातात येऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. स्वराज्याच्या लाडक्या राजाला पाहतच आम्ही स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. आजच्या इथल्या लेखी सुनींना माझं एक सांगणं आहे. स्वतःला दुबळा समजू नका. अन्यायाविरुद्ध पेटून उठायची जिद्द तुमच्या रक्तात असू द्या. आपल्या लेकरांना फक्त पैसे कमवण्याचे शिक्षण नाही तर स्वराज्य आणि माणुसकी जपण्याचे संस्कार द्या. त्याचबरोबर अजून एक सांगणं आहे. अन्याय सोसू नका आणि अन्यायाला साथही देऊ नका. प्रत्येक घरात शिवबा तेव्हाच तयार होईल जेव्हा प्रत्येक माता जिजाऊ होईल. त्यामुळे आपल्या मायभूमीवर जीवापाड प्रेम करा, चारित्र्य
जपा आणि रयतेची सेवा करा. हेच माझं मनोगत, हेच माझं स्वप्न. मी आभार मानते तुम्हा सर्वांचे ज्यांनी माझे मनोगत मनापासून ऐकले. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.